नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरी बसून अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तुम्ही घरबसल्या पैसे कसे कमवू शकताय. आता जे काही लोक जे माझे ब्लॉग बघतात, मला अगदी जवळून ओळखतात, माझ्या जवळचे माझे फ्रेंड्स आले, फॅमिली मेंबर्स आले, रिलेटिव्स आले, तर ते म्हणतील की ही आम्हाला अक्कल शिकवते, पण ही स्वतः काय करते. तर ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच तुम्हाला की मी घर बसल्या चार भिंतींच्या आतमध्ये कुठेही बाहेर जात नाही, कोणालाही दिसत नाही, घरी बसून नक्की मी करते काय. तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये देईनच. तर ठीक आहे, सुरुवात करूया. जर तुम्ही तुमचं शिक्षण झालं असेल, अगदी ग्रॅज्युएट असाल, माझ्यासारखेच जर शिकून घरी असाल, तर अशांनी काय करायचं हे मी तुम्हाला सांगेन. आणि ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही घरी बसून अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तुम्ही खूप सारे पैसे घरी बसून मिळवू शकताय. आता सुरुवात करूया आपल्यापासून. म्हणजे माझ्यासारखे जे शिकून सुद्धा घरी आहेत, पण त्यांना सुद्धा पैशाची गरज आहे, घर बसून पैसे कसे मिळवायचे त्यांच्याबद्दल बोलूयात. ठीक आहे, तर तुमचंही शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट असाल किंवा 12वी पास असाल, तर तुम्ही घरी बसून सुद्धा लहान मुलांचे क्लास घेऊ शकताय. इंग्लिश मिडियमचे घेऊ शकताय, मराठी मिडियमचे घेऊ शकताय. इंग्लिश मिडियमच्या मुलांचे क्लास घेतला 5वी ते 10वी किंवा ज्युनियर के जी सिनियर के जी असतील त्या मुलांचे क्लास घेतला आणि आपल्यासाठी काही अवघड नाही आहे ते. तर त्यासाठी फी थोडी जास्त असते, महिन्याला अगदी तुम्ही 400-500 रुपये सुद्धा त्यांना पे करू शकताय पर एक स्टुडंट. ठीक आहे. आणि मराठी मीडियमसाठी अगदी कमी फी तुम्ही चार्ज केला तरीही चालेल, 200-250, म्हणजे त्याची निम्मी फी. तर हा झाला एक पहिला टप्पा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अगदी उत्तम पद्धतीने इंग्लिश बोलता येत असेल, वाचता येत असेल, लिहिता येत असेल, समजत असेल, तर तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचे क्लाससुद्धा तुम्ही घेऊ शकताय. ऑनलाईन घेऊ शकताय, ऑफलाईनसुद्धा घेऊ शकताय. आता तिसरी गोष्ट म्हणजे यामधलं काहीही नसेल तर अगदी नेहमीप्रमाणे जे सगळ्यांनाच माहिती, शिवणकाम आलं, विणकाम आलं, त्यामध्ये सुद्धा खूप जास्त पैसे मिळतात. जे हँडलूमच्या वस्तू आहेत त्या करून विकण्यामध्ये खूप जास्त प्रॉफिट आहे असं मला वाटतं. कारण आणि लोक चार्ज करतात सुद्धा, ज्यांच्या खिशाला परवडतं ना ती लोक चार्ज करतात. अगदी जी मिळेल ती रक्कम आपल्याला द्यायला तयार असतात जर हँडलूमच्या वस्तू जर तुम्ही घरी करून विकला तर. किंवा टिकाऊ वस्तूसुद्धा बनवल्या जातात. आता शिकलेल्यांसाठी तरी खूप जास्त काय म्हणतात त्याला, व्हरायटी आहेत किंवा टॉपिक्स आहेत की बाबा हां ह्यावरती आपण हे करू शकतो घर बसल्या किंवा ह्या गोष्टी करू शकतो वगैरे. आता राहिला प्रश्न मी काय करते. तर मी सुरुवातीला सांगेन की माझं स्वतःचं BSc DMLT झालेलं आहे. ठीक आहे. मी अगदी 10 वर्षांपूर्वी लॅब टेक्निशियन होते, आता तर फक्त ओनली हाऊसवाईफ आहे. मी घरी बसून जर म्हणायचं असेल तर यूट्यूब तर माझं सुरू आहेच, पण यूट्यूबमधून मी अजून फार म्हणावं तितकं अर्निंग नाही करत आहे आणि माझं अजून पहिलं पेमेंटसुद्धा नाही आलेलं. ठीक आहे, यूट्यूब ठेवूया आपण बाजूला, पण आपल्यासारख्या शिकलेल्यांसाठी यूट्यूब हा उत्तम पर्याय आहे. आणि जर तुमचे व्हिडिओ व्हायरल गेले तर नक्कीच तुम्ही लाखोमध्ये सुद्धा कमवू शकताय. आता ज्यावेळेला माझं फर्स्ट पेमेंट येईल त्यावेळेला बघू मला किती डॉलर मिळतात यूट्यूब करून. ठीक आहे, आता यूट्यूब ठेवूया बाजूला. आता दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः मेहंदीच्या ऑर्डरसुद्धा घेते. जर आता लग्नाच्या सीझनमध्ये ते सीझन वाईज असतं किंवा आधीमध्ये जर कोणाचं बेबी शॉवर असेल किंवा इतर काही छोटं मोठं फंक्शन असेल तर त्यासुद्धा मी ऑर्डर घेते. आणि मेहंदीचं सुद्धा असं आहे की तुम्हाला मेहंदी कुठून काढायची आहे, अगदी इथून अर्धी, पुन्हा इथून किंवा इथून सुद्धा काही जण काढतात, तर त्यावरती पैसे असतात. आता दुल्हन मेहंदीसाठी वेगळे पैसे असतात, ब्रायडल असतं त्यासाठी वेगळे पैसे असतात, ह्यामध्ये सुद्धा खूप जास्त आहे. पण मेहंदीचं जर म्हणायला गेलं ना तर खूप जास्त त्रासाचं काम आहे. 3 ते 4 तास आपल्याला आहे तसं बसावं लागतं, आहे त्या पोझिशनमध्ये. नवरीने इकडे तिकडे हलून चालत नाही, आपणही इकडे तिकडे हलून चालत नाही, आहे तसं करावं लागतं. जे माझ्यासारखेच मेहंदीची ऑर्डर घेतात त्यांना माहिती असेलच. आणि हे मी आत्ता नाही करत, लग्नाच्या आधीपासूनच मी मेहंदीची ऑर्डर घेते. आता दुसरी गोष्ट म्हणजे घरी बसून मी काय करते, तर मला उत्तम प्रकारे जेवण येतं. तर मी मेस वगैरे नाही चालवत, तर मी खूप जास्त आणि गोड पदार्थांमध्ये म्हणजे माझा तर हात कोणीच नाही धरू शकत, हे मी गॅरंटीने सांगते. आणि हे मला माझ्या आजीकडून मम्मीकडूनच आलेलं आहे, हे चांगले गुण म्हणेन मी.
तर ज्या वेळेला सीझन असतो किंवा आधीमध्ये छोटं मोठं कोणाच्या घरी फंक्शन असेल तर ते आवर्जून ऑर्डर देतात. तर ऑर्डर मी घेते, फराळ असेल किंवा लाडूची असेल. आता लाडूमध्ये ना मला खूप जास्त प्रॉफिट होतो. आता ते कसा होतो मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. आता 1 किलोमध्ये जर तुम्ही बेकरीतून किंवा स्वीट मार्टमधून जर लाडू किंवा मिठाई आणायला गेला तर आपण लाडूचाच विषय घेऊया. तर 1 किलोमध्ये फक्त 22 लाडू बसतात, ठीक आहे. मध्ये कोणतेही असू देत, बेसनाचे असू देत किंवा आपले मोतीचूरचे असू देत, म्हणजे बुंदीचे लाडू असू देत किंवा रव्याचे असू देत. डिंकाच्या लाडूसाठी वेगळे चार्जेस आहेत. आता ते कसे ते मी तुम्हाला सांगेन. तर इथे मी सगळ्याच प्रकारचे अगदी खरवसचे लाडू करून सुद्धा मी विकलेले आहेत. आणि खरवसच्या लाडूसाठी मी 750 रुपये किलो म्हणजे समोरच्या कस्टमरकडून पैसे घेतलेले सुद्धा आहेत. आणि या सगळ्याचे म्हणजे ह्या सगळ्या रेसिपीचे व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत, ठीक आहे. आता लाडूमध्ये प्रॉफिट कसा होतो हे मी तुम्हाला सांगते. तर आता 1 किलोमध्ये जर तुपाचा रेट बघायला गेला तर तुपाचा रेट वेगळा आहे, तेलाचा रेट वेगळा आहे. आता तुपाचा रेट जर बघायला गेला, सगळ्यांनाच माहिती तूप 850 रुपये किलो आहे. आणि हा जो छोटासा माझा घरगुती बिझनेस आहे तो 2 ते 3 वर्ष झाली मी सुरू केला आहे. म्हणजे मला अगदी समोरूनच ऑर्डर आली की आमच्या असे इतके लाडू करायचे आहेत. तर माझी पहिली मोठी जी ऑर्डर होती ती 4 किलो रव्याचे लाडू आणि 4 किलो बेसनचे लाडू होते. तर ती माझी पहिली ऑर्डर होती आणि खूप जास्त मोठी ऑर्डर होती. मला त्यामधून खूप जास्त प्रॉफिट झाला. आता कसा झाला ते मी तुम्हाला सांगेन. तर सगळ्यांना माहिती आहे रवा 1 किलो आय थिंक 40 रुपये आहे आणि साखर मे बी आत्ता 50 आहे, ठीक आहे. आता प्रॉपर आपल्याला 1 किलो नाही वापरायचं आहे. जर आपल्याला 1 किलो जर समोरच्याला ऑर्डर द्यायची असेल बेकरीप्रमाणे, म्हणजे 25 लाडू द्यायचे असतील तर तुम्ही पावशेर रवा आणि पावशेर साखर घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये 1 वाटीभर तूप येतं. हा तुपाचा रेट आहे. तर तुम्ही 1 किलो 25 नग जर द्यायचे असतील समोरच्याला लाडू तर तुम्ही त्याला 650 रुपये चार्ज करू शकताय. हा तुपाचा रेट आहे. तेलाचा रेट त्याच्यापेक्षा निम्मा येतो. आणि बेसनाचे लाडू त्याच्यापेक्षा थोडे जास्त महत्त्वाचे आहेत. बेसन भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, सगळ्यांनाच माहिती आहे. तर बेसनाच्या लाडूसाठी मी 850 रुपये 1 किलो चार्ज करते आणि त्यामध्ये सुद्धा 1 किलोमध्ये 25 नगच देते. जर बेकरीतून आणायला गेलं तर 22 नग बसतात. मी एक्स्ट्रा 3 लाडू मी त्यांना देते. आता जर त्यांनी स्वतः सगळं जर मटेरियल वगैरे दिलं तर मी त्यांना 200 रुपये चार्ज करते. जी काही माझी मेहनत आहे वगैरे त्यासाठी 100 आणि माझं गॅस वगैरे संपेल त्यासाठी 100, ठीक आहे. आणि त्यांनी स्वतः त्यांना जर सांगायचं असेल आपल्याला की तुम्हाला 1 किलो जर लाडू हवे असतील, मग ते कोणतेही असू देत, बेसनचे असू देत, रव्याचे असू देत, बुंदीचे असू देत किंवा इतर कोणतेही, तर त्यांना आपण सांगताना सांगायचं की ठीक आहे तुम्ही रवा 1 किलो आणून द्या, अर्धा किलो तूप लागेल आणि 1 किलो साखर लागेल. तर इतकं सगळं मटेरियल त्याला नाही लागत. आपल्याला मटेरियलकडून सुद्धा परवडतं. मटेरियल खूप जास्त राहतं आणि अगदी कमी तुपाचा कमी तेलाचा वापर करून लाडू कसे बनवायचे हे व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकताय. तर हे झालं असतं. आता हे सीझननुसार असतं. दिवाळीमध्ये खूप जास्त माझी धावपळ होते आणि मला प्रॉफिटही होतो. आधीमध्ये जर छोटं मोठं कोणाच्या घरी फंक्शन असेल तर ते मला सांगतात, आवर्जून सांगतात. आणि जे माझे ठरलेले कस्टमर आहेत ते कुठेही जात नाहीत, कारण ते स्वतः म्हणतात की तू जे काही बनवून देतेस, अगदी गोडाचा कोणताही पदार्थ असू दे, तर त्याला खरंच चव असते आणि ती चव आमच्या जिभेवर रेंगाळते. त्यामुळे जी ठरलेली माझे कस्टमर आहेत ते कुठेही जात नाहीत. आता डिंकाच्या लाडूचं मी तुम्हाला सांगते. डिंकाचे लाडू 1700 रुपये किलो. मी अजून विकलेले नाही आहेत, पण हा रेट आहे. मी घरी खाण्यासाठी वगैरे बनवते आणि जर त्यांनी मटेरियल दिलं तर मग 500 रुपये आपण त्यांना पे करायचे. तर हे सगळं असं आहे. तर मी हे घर बसल्या करते. तर जे माझे जवळचे आहेत ते मला म्हणत असतील की ही स्वतः तर काही नाही करत पण आम्हाला अक्कल शिकवती, ठीक आहे. हे झालं आपलं सगळं. आता ज्यांना अगदी खूपच कमी ज्यांचं शिक्षण आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांच्यासाठी मी खूप जास्त म्हणजे
काय म्हणतात त्याला, अगदी फायदेशीर अशा गोष्टी सांगणार आहे. आता प्रत्येकांनाच माहिती आहे, गावाकडच्या महिला तर अजिबात घरी बसत नाहीत, त्यांना कामच पाहिजे असतं. आता तरीही त्यातूनही जर कोणी घरी बसला असेल तर त्यांच्यासाठी आलं शिवणकाम. पहिली गोष्ट तर ठीक आहे, ज्यांच्या घरी गाई म्हशी आहेत तर मी त्यांना सांगेन, आवर्जून सांगेन की तुम्ही त्या शेणाचं आणि जे गोमित्र आहे, जे ऑर्गॅनिक पद्धतीने दिवे असतील किंवा पेंटिंग्स वगैरे आतासुद्धा आलेले आहेत गाईच्या शेणाच्या आणि गोमित्रापासून मी म्हणते, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात ती ना काय खूप जास्त एक्सपेन्सिव्ह विकले जातात बाहेर. आणि हे आपली ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपल्या मातीशी सुद्धा ह्या आपण कायम जोडून राहतो. तर आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गाईच्या शेणापासून जी शेणी लावतो आपण, जळणासाठी वगैरे लागतात ना, शिमग्यामध्ये वगैरे यूज करतात शेणी. तर जे गावाकडचे आहेत त्यांना माहिती असेलच, एक शेण तुम्ही 10 रुपयाला विकू शकताय. गावाकडे त्याचा रेट वेगळा आहे, पण सिटीमध्ये लोक घेतात, ज्या वेळेला त्यांना हवं असतं त्यावेळेला ती घेतातच. आता ती शेण जाळलेली राख सुद्धा तुम्ही विकू शकताय. तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशो यावरती फक्त सर्च करा की राख 1 किलो कशी किलो आहे. 1 किलो राखेची जी प्राईस आहे ती कशी आहे. राखेचा उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे शेतामध्ये केला जातो. शेणाचा सुद्धा उपयोग शेणखत आलं किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी केला जातो. तुम्ही शेण सुद्धा विकू शकताय, गोमित्र सुद्धा विकू शकताय. त्याचं जे कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, ते घरी करून तुम्ही विकू शकताय. राखेपासून सुद्धा खत बनवलं जातं, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात विकत घेतलं जातं. अरे ऑर्गॅनिक शेतीसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणखीन एक गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण गाईच्या शेणामध्ये इतकी ताकद असते, शेणामध्ये आणि गोमित्रमध्ये. जे रेडिएशन आहे ना मोबाईलचं, ते खेचून घेण्याची ताकद त्या शेणामध्ये असते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता रेडिएशन काउंट करणारं ते यंत्रसुद्धा लागतं त्यासाठी, पण जितकं मला माहिती होतं तितकं मी तुमच्याशी शेअर केलं. आता दुसरी गोष्ट आली, ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांनी दुधाची तर काही कमी नसणारच आहे त्यांना, ठीक आहे. तुम्ही जर चुलीवरती दूध तापवत असाल तर त्यावरती जी साय येते इतकी जड येते की लिटरली 2 भाकरी जितके जड असतात ना एवढी साय येते. तर ती दर आठवड्याला काढून लोणीसुद्धा त्याचं तुम्ही काढू शकताय आणि विकू शकताय. लोणी आत्ता जर सध्या रेट बघितला तर 100 ते 120 रुपये किलो, अर्धा किलो आहे. तुपाचा रेट सगळ्यांना माहिती आहे. तूप तरी आत्ता तुम्ही बघू शकताय की माझ्या मते आम्ही विकत आणतो तर आम्हाला 850 रुपये किलो पडतं तूप. तर तूपसुद्धा तुम्ही विकू शकताय, दूध विकू शकताय, दही विकू शकताय किंवा त्या दुधाचे वेगवेगळे पदार्थ करून सुद्धा विकू शकताय. मी तर म्हणेन जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही डायरेक्ट डेअरीला दूध घालण्यापेक्षा दुधाचे प्रॉपर पदार्थ करून तुम्ही विका, तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. तर हे असं माझं मत आहे. आणि दुधापासून खूप साऱ्या गोष्टी बनवता येतात. जर तुम्हाला एकदा टॅक्स सापडली ना, अगदी कमी दुधामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट कसं काढायचं, तर कोणताही शेतकरी माझ्या मते गरीब राहणार पण नाही आणि आत्महत्यासुद्धा होणार नाही. हे दूध डेअरीवाले काय करतात माहिती का, पाणी तर मिक्स असतंच दुधामध्ये, ठीक आहे. कस्टमरला देताना रेट जास्त देतात आणि शेतकऱ्याला द्यायच्या वेळेला मात्र रेट त्यांचा पडतो आणि यावरती कोणी जास्त बोलतही नाही. ठीक आहे, असू दे, मला जितकं माहिती होतं तितकं मी सांगितलं. तर हे महिलांसाठी होतं. तुम्ही घर बसल्या हे सगळं करू शकताय. आता तुम्ही शिवणकाममध्ये जर बघायला गेला तर त्यामध्ये आलं ब्लाऊज शिवणं तर आलंच. आता त्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. आता तर नवीन प्रिन्स कटचे आले, कटोरी आली, हाफ शोल्डर, कोल्ड शोल्डरचे वगैरे असे ब्लाऊज खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे मला तर काही ह्यांची नावंसुद्धा माहिती नाही आहेत. प्रत्येक डिझाईनसाठी वेगवेगळे पैसे पे केले जातात. मी तरी माझं 2 प्रिन्स कटचं ब्लाऊज जे आहे ते शिवून घेण्यासाठी मी एका ब्लाऊजला 550 रुपये पे केलेले आहेत. इतके त्यांनी चार्जेस मला हे केलं, म्हणजे पैसे माझ्याकडून त्यांनी घेतले. तर तुम्ही विचार करू शकताय, गावाकडे जर तुम्ही त्यातले निम्मे जरी घेतला, आता सिटीमध्ये जर 550 रुपये रेट असेल, हा 2 वर्षापूर्वीचं सांगते मी, आत्ता तर माहिती नाही, आत्ता रेट ऑफकोर्स वाढला असेल. आणि प्रिन्स कटला खूप जास्त पैसे घेतले जातात. कटोरीसाठी वेगळे पैसे असतात.
साधं जर शिवायचं असेल त्यासाठी वेगळे पैसे असतात, गोठ लावून शिवायचं असेल त्यासाठी वेगळे पैसे असतात. तर तुम्ही मी तर म्हणेन की जे खरंच शिवणकाम करतात किंवा ज्यांना करायची इच्छा असेल तर त्यांनी आधी प्रॉपर त्या गोष्टीवरती अभ्यास करा, रेट वगैरे प्रॉपर काढा. आणि घेणारे भरपूर जण असतात, फक्त आपल्याला विकता आलं पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे ते समोरच्याला कन्व्हिन्सेबल झालं पाहिजे की नाही बाबा घेतलं पाहिजे. तर असं आपलं डोकं आपण वापरलं पाहिजे. तुम्हाला जर आर्टमध्ये जर खूप जास्त इंटरेस्ट असेल तर वेगवेगळे शोपीस तुम्ही घरी तयार करून देऊ शकताय. आता माझी मावशीसुद्धा, म्हणजे ती काही विकत नाही, पण खूप छान तिने अशी श्रीकृष्णाची हंडी असेल किंवा श्रीकृष्ण असेल किंवा इतर खूप शोपीस, बैलं आली, आईस्क्रीमच्या काड्यांचे बंगले वगैरे करून ह्या सगळ्या गोष्टींना ना लग्न सराईमध्ये खूप जास्त मागणी असते. तर असं सुद्धा तुम्ही करू शकताय. ठीक आहे, तर आजच्यासाठी इतकंच. तर आजचा व्हिडिओ हा असा होता. तुम्हाला जर थोडं जरी काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं किंवा खरंच फायद्याचं जर काही वाटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.